जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. इतकी मोठी गोष्ट म्हटल्यानंतर हे काही साधं सरळ सोपं प्रकरण नाही आहे. राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तर रस्त्यावर मनसेची सत्ता असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण युवा मनसैनिकांच्या मनगटातल्या ताकदीवर मनसेनं आतापर्यंत भल्या भल्यांना धडा शिकवलाय. मनसेच्या खळखट्याच्या भाषेनं अनेकांना सुतासारखं सरळ केलं. या महाराष्ट्र राज्यामध्ये जर यायचं असेल तर मराठी माणसाच्या परवानगीशिवाय तुम्हाला याच्या पुढे येता येणार नाही, एवढं पण त्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वानं राज्यात मोठी उंची गाठली आहे. पण राज ठाकरे माझ्यावर टीका करण्या इतके मोठे नेते नाहीत असं अजब वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. ते काय जावं येत काय, ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात, हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो. आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही. त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत. 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या. मी सांगतो, कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही. गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंची पात्रता काढावी असं काय घडलं असावं? त्याचं असं झालं की सदावर्तेंच्या सुरक्षेवर राज्य सरकार महिन्याला 20 लाखांचा खर्च करत असल्याचा मुद्दा मनसेनं उपस्थित केला होता. सदावर्ते सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेनं उपस्थित केल्यामुळे सदावर्ते चांगलेच संतापले. परिणामी राज ठाकरे मालक झाला का, टोल नाके बघा आणि राज ठाकरे 1 to 1 समोर आल्यावर सांगतो अशी भाषा सदावर्तेंनी वापरली. त्यामुळे मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंना देखील तशाच भाषेत उत्तर देण्यात आलं. महाराष्ट्रात काही रत्न अशी आहे की जी कचऱ्यात फेकण्याच्या लायकीची आहे. त्यातलं एक रत्न म्हणजे गुणरत्न सदावर्ते. हा माणूस म्हणजे महाराष्ट्र सरकारचा बोलका बाहुला आहे. त्याला फडणवीसांनी चावी दिली की हा माणूस बोलतो. त्यामुळे महाराष्ट्र याला काही गांभीर्याने घेत नाही. वकील गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या विरोधातील भूमिका लढवली होती. त्यानंतर राज्यभरात गाजलेल्या एसटी संपाचं नेतृत्व केलं होतं. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी केलेला संप 54 दिवस सुरू होता, पण तो संप यशस्वी झाला नव्हता. आता गुणरत्न सदावर्तेंनी थेट राज ठाकरेंसोबत पंगा घेतलाय. पण सदावर्तेंनी असा मोठा पंगा का घेतला याचं उत्तर काही अजून तरी मिळालं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.